हिंदुत्व नाही लाज सोडली. बाळासाहेबांचा AI आवाज. एकनाथ शिंदेंचा दरेगावातून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निर्धार मेळाव्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर आणि नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. या कार्यक्रमात AIच्या माध्यमातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज काढत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यावर आज एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व नाही तर लाज सोडली, सगळं करूनही मी त्या गावचा नाही असं म्हणणारी ही वृत्ती आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. काल त्यांनी कळस केला. AIच्या माध्यमातून आवाज काढून तुम्हाला बाळासाहेबांचे मत बदलता येणार नाही असंही शिंदे यांनी म्हटलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे काही व्हिडिओ मोबाईलवर दाखवत एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांचे एकनाथ शिंदेंबाबतचे विचार काय होते हे दाखवले. तसेच काँग्रेससोबत मी कधीच जाणार नाही, तशी वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन असं बाळासाहेबांनी बोलल्याचा व्हिडिओ एकनाथ शिंदेंनी दाखवला. एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व नाही तर लाज सोडली अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. AIचा आवाज काढून तुम्हाला बाळासाहेबांचं मत बदलता येणार नाही. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून तर तुमची सत्ता गेली. राज ठाकरे, छगन भुजबळ यांच्यासह कित्येक जणांनी तुम्हाला सोडलं. आजही लोक तुम्हाला सोडून जात आहेत, कारण स्वार्थी आणि नकली टोळीसोबत कोणी राहणार नाही. तुम्ही खाण टाकली होती, आम्ही शिवसेना पुढे घेऊन आलो आहोत असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. खरं म्हणजे बाळासाहेबांचा आवाज या राज्यात नाही देशात दुमदुमत होता. अरे आवाज कोणाचा म्हटलं की समोरून प्रतिसाद यायचा शिवसेनेचा. हा बाळासाहेबांचा आवाज होता. आणि मग शिवसैनिक प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातून तो आवाज यायचा. आणि हा बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता. हा प्रभाव कालही होता, आजही आहे, उद्याही कायम राहणार आहे. कारण त्यामागे केवळ आवाज नाही तर त्यांनी रुजवलेल्या विचारधारेचा आधार होता. जी विचारधारा जी आहे त्यांची, तो त्यामुळे नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार कुणालाही मिटवता येणार नाहीत आणि कुणालाही त्यांचे विचार फिरवता येणार नाहीत. हिंदुत्वाचा विचार त्यांनी बाळासाहेबांनी फक्त महाराष्ट्रापुरता नाही केला, तर देशभरामध्ये संपूर्ण देशात रुजवण्याचं काम केलं. गर्व से कहो हम हिंदू आहे हा नारा त्यांनी दिला. परंतु त्यांचे वारसदार म्हणून पुढे आलेल्या लोकांना हा विचार पेलवला नाही. त्यामुळे हिऱ्यापोटी गारगोटी ही म्हण खरी ठरली. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून या गारगोट्यांनी व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी हिंदुत्वाला, बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली. आणि बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला, कायम तिरस्कार केला, त्यांच्याच मांडीवर बसण्याचं पाप या ठिकाणी त्यांनी केलं. आणि त्यांनी आपलं पाप झाकण्यासाठी नकली आवाज काढून खऱ्या अर्थाने आपल्या बेजबाबदार आणि नालायक वर्तनाचं समर्थन सुरू केलेलं आहे. हे बाळासाहेबांचं बघा, ओरिजिनल. आणि बघा हे ओरिजिनल आहे. हे बघा, ये चलने वाला है तो दुकान बंद कर दूंगा मैं. दुकान बंद कर दूंगा मैं कहता हूँ. परत दाखव. ये मैं हा हा बाळासाहेबांचा ओरिजिनल विचार. मैं दुकान बंद कर दूंगा मैं कहता हूँ. ये मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं. और मुझे जब भी मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माई शॉप. अलग हो जाएंगे. अलग हो जाएंगे. अलग नहीं चाहिए. शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी. जाओ. कहाँ जाएंगे लोग, कहाँ जाएंगे? आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है, हिंदुत्व के लिए मिल रहा है, भगवा झंडा के लिए मिल रहा है. हे बघा, हे खरं आहे. आणि त्यांनी माझ्यावर ते नेहमीच करतात, पण टीका
हे उचलले बघा. हां, ते दुसरं दाखव ना, बाळासाहेबांचं बघा. प्रगती माझ्यावर होय आमच्या दाखव. म्हणजे बाळासाहेबांच्या तोंडून एकनाथ शिंदेबद्दल जे वक्तव्य त्यांच्या तोंडी घातलंय, होय आमच्या ठाण्याने आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. किती खोटं करणार. आणि म्हणून खोटं ते खोटंच, नकली ते नकलीच आहे. आणि व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी बाळासाहेबांना सोडलं, हिंदुत्वाचे विचार सोडले, त्यामुळे त्यांना विधानसभेत लोकांनी नाकारलं. जो डोंगरा एवढ्या वडिलांचा होऊ शकत नाही तो तुमचा आमचा काय होऊ शकतो, यात सरळ विचार विधानसभेतल्या निवडणुकीमध्ये लोकांनी केला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सातारा.